खरं म्हणजे या गावामध्ये प्रचाराची सभा घ्यायलाच पाहिजे असं काही नव्हतं, पण आम्ही ठरवलं की वळसे पाटलांनी या गावात यावं. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, आमदार साहेब जेव्हा तालुक्यात यायला लागले, आमदार व्हायच्या अगोदरपासून, तेव्हा त्यांची बसायची जागा ही आपली लांडोळीच असायची. तालुक्याचे बरेचसे निर्णय आपल्याच गावातून माझ्या निवासस्थानापासून बसून व्हायचे. काही कारणास्तव आम्ही दोघं बाजूला झालो आणि गेले 20 वर्ष आम्ही जरी एकमेकापासून दूर असलो तरी तालुक्याच्या विकासामध्ये कुठेही आम्ही एकमेकाला विरोध केला. पण आज जी निवडणूक आपण पाहतो, ही निवडणूक म्हणजे धांगडधिंगा झालेला आहे. या निवडणुकीमध्ये कुणाला प्रत्येकाला आता स्वप्न पडायला लागली की मी आमदार होईल, मी आमदार. मतदारांना आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, आपल्या ह्या गावाचा मतदानाचा तसा अडचण काहीच नाही आहे, पण शेवटी तालुक्याच्या जनतेला मला नम्र आवाहन करायचं की मतदान करताना डोळे झाकून मतदान करायचं नाही. मतदान करताना विचार करून मतदान करायचं असतं. आपण साधी गोष्ट, काही बाजाराला खरेदी करायला गेलो, भाजी जरी खरेदी करायला गेलो तरी भाजी खालून वर तपासून पाहतो आणि मग खरेदी करतो. हा तर आपल्या आयुष्याचा गेल्या येणाऱ्या 5 वर्ष आपली पिढी, आपले तरुण बांधव, आपले सर्व ज्येष्ठ बंधू, महिला भगिनी, या सगळ्यांच्या आयुष्याचा 5 वर्षाचा प्रश्न. आणि मग आपल्याला विकासाच्या माध्यमातून न्याय कोण देणार हे ठरवणारे निवडणूक. उगाच आपल्या काहीतरी भावनेला हे करायचं, चांगली भाषणं करायची, गर्दी करायची आणि मग गद्दार, निष्ठा, स्वाभिमान ह्याच्यावर आपली कामं करतो. मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं, 35 वर्ष काम करताना जे जे काही प्रकल्प उभे राहिले तालुक्यामध्ये, मग इंजिनिअरिंग कॉलेज असेल, साखर कारखाना असेल, साखर कारखान्यात तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, तुम्ही सगळं साक्षीदार, मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतो. आरोग्य सेवा असतील, मोठे मोठे प्रकल्प असतील, ही सगळं कामं आज आपल्या तालुक्याच्या वैभवामध्ये, विकासाच्या कामामध्ये भर घालणारी काम. आज गेले 10-6 वर्ष, किंबहुना गेले 20 वर्ष तुम्ही सगळे ग्रामस्थ माझ्या पाठीशी उभे राहिले. मला आठवतं माझी राजकीय सुरुवात ह्याच व्यासपीठावरून, ह्या जागेवरून झाली होती. जेव्हा 2004 साली ठरवलं की मी लोकसभेला उभं राहायचं, पहिला निर्णय मी घेतला की माझ्या ग्रामस्थांची आपण चर्चा करायची. इथंच आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित व्हा. आणि त्यावेळेला सगळ्यांनी निर्णय एकमुखाने दिला की दादा तुम्ही उभे राहा. मला आमदार साहेबांना सांगावंसं वाटतं, माझ्या पहिल्या इलेक्शनचा मतदारसंघ खूप मोठा होता. ह्या गावातले जवळजवळ अर्धा गाव रोज प्रचाराला बाहेर पडायचे. कुठं लोणावळा, कुठं मुळशी, कुठं वेल्हा, कुठं भोर, त्या त्या ठिकाणी जाऊन मुक्काम करायचे ग्रामस्थ आणि घरोघरी जाऊन प्रचार करायचे. तेव्हापासून आजतागायत 5ही निवडणुकीमध्ये मला जी ग्रामस्थांनी आशीर्वाद दिले, 3000पैकी फक्त कुठंतरी 200-300 मतं तिकडे जायची, बाकी 90% मतदान माझ्या बाजूने व्हायचं. विधानसभेला सुद्धा तसंच व्हायचं. मग उमेदवार कोणी असो, अविनाश राणे असतील, राजाराम बानखेले असतील, अरुण गिरे असतील,
प्रत्येक वेळेला ह्या गावानं आपली एकी कायम केली. मला ह्या भागातल्या सगळ्या ग्रामपंचायतीला सांगायचं, आपण एकजुटीनं एका पक्षाच्या विचाराच्या मागे जर उभे राहिला तर विकास कसा होतो ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये लांजेवाडी गावानं तो उदाहरण. मी खासदार होतो तेव्हा तर निधी यायचाच, पण खासदार नसताना सुद्धा गेले 5 वर्ष किंबहुना गेले 3 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेच्या सुरुवातीचे 2 वर्ष तर मोठ्या प्रमाणात निधी आला. नंतर अजितदादांच्या माध्यमातून निधी आला. आज मला सांगायला अभिमानानं सांगू इच्छितो, आज आपण तो उभा या बाजूला उद्या बाजूला मंदिर, या मंदिराला जवळजवळ 40-45 लाख रुपये खर्च केले. खासदार त्यांनी माझा स्वतःचा. समोर ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतीसाठी मी खासदार निधी त्यावेळेचा 55 लाख रुपये खर्च केले. इथं डाव्या खासदार निधी त्यावेळेचा 55 लाख रुपये खर्च केले. इथं डाव्या बाजूला आपण महिलांसाठी महिला अस्मिता भवन उभं करतोय. खाली गाळे आहेत, वर अस्मिता भवन, त्याच्यावर अजून एक मजला होता. हे सुद्धा मला एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून 55 लाख रुपये मिळाले. त्याचं 25-15 म्हणून आता काम पूर्ण असा. पाठीमागचं हे सुद्धा सभागृहाचं स्टेज, हे सुद्धा आपण खासदार निधी आणि इतर निधीच्या माध्यमातून करतो. असं एकही मिळालं, एकही वाढीनं, एकही वस्तू नाही गावची की जिथं मोठ्या प्रमाणात निधी आहे. ग्रामस्थांनी मागायच्या त्याप्रमाणे निधी देण्याचं काम केलं. एकही वस्तू असं ठेवलेली नाही, एकही काम ठेवलेलं नाही. आणि म्हणून त्याचे एकमेव कारण ग्रामस्थ माझ्या पाठीशी एक मुखानं उभे राहिले. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की ही निवडणूक आपल्याला महत्वाची ह्यासाठी आहे. तालुक्याने किंवा मतदारसंघातल्या लोकांनी चुकीचा निर्णय घेतला, चुकीचा माणूस निवडून दिला, पण ह्या वेळेला आपल्याला शुद्धपणाने विचार करायचा. मी तालुक्याचं बोलतो, आपल्या गावाचा विषय. चुकीचा माणूस जर निवडून दिला तर काय परिणाम होता तालुक्याच्या विकासावर आपण सगळ्यांनी पाहिला. समोरच्या उमेदवाराला मतदान वळसे पाटलांच्या विरोधात जो उमेदवार आहे त्याच्याने आपल्या गावाचा तसाही दूर दूरपर्यंत काही संबंध नाही. ना कधी तो गावात आला, ना कधी गावाचं काम केलं, प्रचाराला आला असं. पण वळसे पाटलांनी त्यांच्या माध्यमातून ह्या वेळेला जवळजवळ 25 कोटी रुपयाचा डीपीडीसीचा निधी त्यांनी अजितदादांना सांगितलं आणि 25 कोटी रुपयाचा निधी द्यायला होता. त्यातले 3-1 कोटी रुपये तर मी त्या गावात दिले. कामं भरपूर आहे. काल परवा माझ्या विश्वासराव गळ्यातले लांडावळ्यातले लोक माझ्याकडे आले, आमदार साहेब. एक मोठा प्रश्न आहे तिथं. खूप मोठं आमचं जलसंधारण विभागाकडनं खूप मोठं तळ आम्ही पाटबंधाऱ्याचा एक तलाव उभा केला 5-6 वर्षापूर्वी. काल परवा ते नाम फाउंडेशन आणि मी काही खर्च केला, त्याचं खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं. पाण्याचा साठा मोठा आहे. त्याच्या पाझरामुळे त्या भागातील दर्यावरूनची शेती फार आपली खालपर्यंत पाणी जातं. त्या लोकांना त्याचा पाण्याचा शेतीचा पाण्याचा उपयोग होतो. आता अडचण अशी आहे की उन्हाळ्यामध्ये त्याला अडचण येणार. आणि म्हणून सगळे ग्रामस्थ माझ्याकडे आले की काही करा, आम्हाला इथून परमिशन तर मी ठीक आहे पाठवा. जलसंपदा विभागाशी बोललो, ते म्हणाले तुम्ही अर्ज करा, तुम्हाला परमिशन देऊ. आता प्रश्न राहिला की त्याला जे काही 50-60 लाख रुपयाचा जो निधी लागला त्यासाठी तुमच्या माध्यमातून या सगळ्या लोकांची अपेक्षा आहे. मला आशा आहे की आपण त्यासाठी काही ना काहीतरी योजना, आपण CSR असेल किंवा जशी आदिवासी भागातली योजना आहे ती लागू आहे, त्याला ते लागू आहे. तर इथून पाणी उचलून जर उन्हाळ्यामध्ये तळ्यात टाकलं तर शेतीचा मोठा प्रश्न सुटेल. जवळजवळ 500-600 एकराच्या वर शेती आमच्या घेतला तर त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. आज या निवडणुकीमध्ये उलटा प्रचार की काल सुद्धा मोठी सभा झाली. आमदार साहेबांना नाही तर कुणी उठून सुटून काही प्रचार करतो, गद्दार अमुक तमुक हे करा ते करा.
पण मला सांगायचं आहे, मी साक्षीदार आहे. आता डिंग्याच्या बोगद्याचा जो प्रश्न आहे, मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा त्यांनी स्वतः मला फोन केला होता की शिवाजीराव, आपल्या तालुक्याचा ज्वलंत प्रश्न आहे. 6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, 2018-2017च्या अगोदरची गोष्ट आहे. त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की असं राज्य सरकारचं शिस्त आहे की बोगदा, धरणाला बोगदा करायचा त्या भागात आणि पाणी माणिकदेवला न्यायचं पाईपलाईन किंवा बोगद्यातून, आणि माणिकदेववरून तिकडं काय ते कर्जत जामखेडला न्यायचं. त्यासाठी सगळे सरकारी यंत्रणा लागली. मला नाव घ्यायचं नाही, सगळे मोठे नेते, अगदी जयंत पाटलापासून सगळे, रोहित पवार, जयंत पाटील तिकडचे सगळे आपल्याला एकवटले आणि त्यांनी ठरवलं की धरणाला बोगदा करायचा आणि बोगद्यातून पाणी न्यायचं. त्यामुळे सगळ्यांचं त्यांची मोठी स्वप्न व्हायला. तिथं निवडणुका लढल्या गेल्या, जिल्हा परिषद आणि आमदारकी लढल्या गेल्या, तिथून डिंग्याचं पाणी तिकडे न्यायचं म्हणून. आणि त्यांनी मला सांगितलं की आपण दोघंही एकत्र येऊ, या त्यांच्या गट कारस्थानाला विरोध करायचा. तेव्हापासून आम्ही दोघं त्या कामासाठी एकत्र आलो. आज त्यांनी तो पक्ष सोडायचं कारण काय, किंवा पवार साहेबांना सोडायचं कारण काय? कारण एकमेव होतं की त्यांना हे धरणाचं पाणी, आपलं हक्काचं पाणी, आपल्या जमिनीवरचं पाणी, आपलं धरणाचं पाणी नगरला जाण्यासाठी त्यांनी विरोध केला. म्हणून सगळ्या लोकांनी हे केलं आणि म्हणून त्या कारणासाठी त्यांना इथं त्यांच्या विरोधात थांबावं लागलं. मला वाटत नाही त्यांचा एकमेव उद्देश की माझ्या आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातल्या जनतेला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, हा उद्देश ठेवून ते अजितदादांबरोबर